विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपसह महायुतीला एकहाती बहुमत मिळालं, पण सोलापूर जिल्ह्यात भाजप वगळता इतर महायुतीतील पक्षांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. भाजपचे राम सातपुते वगळता इतर सर्व उमेदवार भाजपचे निवडून आले. असं असलं तरी सातपुते यांनी उत्तम जानकर यांना कडवी टक्कर दिल्याचं दिसून आलं. आता सातपुते यांना विधान परिषदेवर घेतलं जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सविस्तर बातमी पाहूयात. त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील. माळशिरस विधानसभा मतदारसंघात राम सातपुते विरुद्ध उत्तम जानकर अशी लढत झाली. या लढतीत सातपुते यांचा निसटता पराभव झाला. अवघ्या 13,147 मतांनी जानकर विजयी ठरले. मोहिते पाटलांची भक्कम साथ असल्यानं जानकर 50,000हून अधिक मतांनी निवडून येतील असा अंदाज व्यक्त होत होता. पण सातपुतेंनी किल्ला लढवला. त्यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केल्याचं दिसून आलं. आता सातपुते यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी माळीनगर येथील साखर कारखाना दत्तक घेतला आहे. या कारखान्याची जबाबदारीही सातपुते यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सातपुते हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. येत्या काळात त्यांना विधान परिषदेवर घेतलं जाणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.